एकीकडे नागरिक हवालदिल झालेले आहेत तर दुसरीकडे दिलासा द्यायचा सोडून तेल कंपन्यांनी एक पैशाचा तमाशा करत संपूर्ण देशाची क्रूर चेष्टा चालवलेली आहे। अच्छे दिन म्हणता म्हणता 100 रुपयाचं पेट्रोल टाकीच्या तळाला चिकटतंय। अख्खा देश पेट्रोल पंपावर गेला की मोदींची आठवण नक्की काढतो। त्यामुळेच तेल कंपन्यांनी 17 दिवसांनंतर पेट्रोलचे भाव कमी केले। आधी ते 60 पैशांनी घटल्याचं जाहीर केलं, पण नंतर गलती से मिस्टेक हो गया असं म्हणत तो दिलासा केवळ 1 पैशाचा असल्याचं समोर आलं। ही चेष्टा जीवघेणीच म्हटली पाहिजे। ये सरकार चलाने के काबिल के लोग नहीं है। ये आज महाराष्ट्र शासन हमारे को एक ऐसा टोला दे रही है। केंद्र सरकारने आज एक फार मोठी आनंदाची बातमी दिली आहे। 130 कोटी जनतेला 1 पैशाने पेट्रोल कमी आणि 2 पैशाने डिझेल कमी। हा दिवस 20 पैसे 30 पैसे 50 पैशाने अशाने वाढवले आणि कमी करताना आता केले ते 1 पैशाने। हा कुठला न्याय? 17 दिवसानंतर 1 पैशाने कमी करताय तुम्ही, हे परवडण्यासारखं नाही जनतेला। 4 तासात पेट्रोलच्या दरांचं वास्तव समोर आल्यावर राजकारणही तापलं। जी चूक पेट्रोलचे दर लिहिताना झाली तीच तुम्हाला मतं देताना झाली असे मेसेज फिरू लागले। राहुल गांधी म्हणाले, प्रिय पंतप्रधानजी, तुम्ही पेट्रोल डिझेलचे दर कमी केले तेही फक्त 1 पैशानं। जर प्रँकची तुमची ही कल्पना असेल तर हा बालिशपणा आहे। मी तुम्हाला जे इंधन दर घटवण्याचं चॅलेंज दिलं होतं त्याला हा प्रतिसाद केवळ गरिबी आहे। केंद्रात त्यांचं सरकार आहे, जीएसटी काउन्सिलमध्ये त्यांची मेजॉरिटी आहे। ठरवलं की 1 दिवसात करता येते, पण त्यांना पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून जनतेची लूट करायची आहे। गेल्या 4 वर्षामध्ये 9 लाख कोटी केंद्र सरकारने पैसे कमावले। राज्य सरकारचे वेगळे वेगळे तिजोरीत पैसे गेलेले। दिलासा देण्याचं काम असताना ते दिलासा देत नाही। संपूर्ण राज्यात तालुका जिल्हा पातळीवर आंदोलन सुरू आहे। देशभर आंदोलन लोक सुरू करतील। जनतेमध्ये चीड निर्माण झाल्याशिवाय, रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय हा सरकार जागे होणार नाही। 2010 मध्ये पीपली लाईव्ह चित्रपट झळकला। त्यावेळी इंधन दरांनी एव्हरेस्ट गाठलं होतं। महंगाई डायन खाए जात है म्हणत तुम्ही मनमोहन सरकारचे वाभाडे काढले होते। आज 8 वर्षांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर बरेच आटोक्यात आहेत, तरी पेट्रोल डिझेलचे दर तुम्ही कमी करत नाही। उलट 1 पैशाचा तमाशा दाखवून तुम्ही अख्ख्या देशाची चेष्टा केली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।